आया काशी तारक मंत्र दिला आम्हासी तारक मंत्र दिला बापर कुमार देवीवर हासी बापर कुमार देवीवर काशी गुरुपदेशी बापर कुमादेवीवर अशी ध्यान मानसी लागले. अहो माऊली तुम्हाला नेमके गुरु भेटले. माऊली म्हटले आमचं भाग्य आहे. बाहेर वनांतरात काही गुरु शोधायला जायची गरज भेटली नाही. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती. निवृत्ती दासूच ज्ञानोबांनी कायम स्वतःला म्हणून घेतलं. मी माझ्या निवृत्ती दादांचा दास झालो पण माझा भाऊ आहे म्हणून. कदाचित मला असं वाटतं कधी कधी ती कुंती माता म्हणते ना परमेश्वराला मी तुमची आत्या नको पाहिजे. का आत्या? मी आत्या आहे तू माझ्या घरी राहायला आहे. आज मी तुला हक्कानं काही गोष्टी सांगू शकते कृष्णा पण खरंच सांगू तुला मी तुझी आत्या म्हणून भाचा म्हणून तुझ्यापर्यंत पोहोचले नाही. मी माझे कष्ट केले परमार्थिक साधने तेव्हा तुझ्याजवळ आले. अरे लोकांना असं वाटतं हा भाचा आत्याजवळ आहे. नाही तिची सेवाच तितकी होती. तू माझा भाचा नको पाहिजे होता. माझ्या परमार्थिक साधनाला हे नातं अडचणीत आणताय. निवृत्ती नाथांप्रती ज्ञानोबा बोलताना म्हणतात हा माझा भाऊ जरी असला माझा दादा जरी असला तरी ते माझं सर्वस्व आहे. त्यांच्या इतकं उदारपण दातृत्व मला पाहायला मिळालं नाही. बरं झालं मुक्ताबाईंनी सांगितलं. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई दाखविली सोय आम्हाला गी. आम्ही दुसरी घरं शोधली असती. दुसऱ्याची माय दिसायला गोरी दिसली की तिच्या दुधाला झुरणी लागणारी प्रामाणिक म्हणता येत नाही. स्वतःची माय काळी असेल पण दूध दूध अरे तिच्या कासेतलं दूध आमच्याकडे तर अमृत आहे. तसं सगळं दूध सगळं अमृत घरात पण आम्ही बाहेर शोधायचं नाही. नाही आम्ही इथं शोधलं. काय काय शोधलं पुन्हा श्लोक सांगतून पहिले चरण महाराजांना म्हणाला होतो. वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश्य या सगळ्या गोष्टी आम्हाला कोणाजवळ दिसल्या त्या माझ्या निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ दिसल्या. मी ठरवलं आता इतर साधनं वजा करायची. तसं सहसा संत इतरांची व्यावृत्ती साहित्यात करत नाही पण गुरूंवर असलेल्या प्रेमामुळं आणि गुरूंवर असलेल्या श्रद्धेमुळं इतरांची व्यावृत्ती करून
माझ्या श्रीगुरु सारखं उदारपण मला पाहायला मिळत नाही आणि ते माझ्या पाठीशी आहे, तर इतरांकडं इतर साधनांचा अवलंब करायला मला गरजही नाही. अशा दोन्ही गोष्टीचा समन्वय साधून गुरुचं महिमा. इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबा बोलतात, इतका मोठा हात माझ्या पाठीमागे असताना, इतका मोठा श्रीगुरु पाठीराखा असताना मी इतर साधनाचा अवलंब करावा, हा माझा घात होईल ना. इतरांचा लेखा कोण करी, आता ते शक्य नाही. एकदा सर्वतोपरी जबाबदारी घातली. माझ्या टाळकर बाबांच्या भजनाची खरंच ताकद आहे. आता काय इतकी मोठी माणसं आहे. पुण्यतिथीचा कालावधी श्रावणातच आहे. पुण्यतिथीचा काही कालावधी बदलू शकत नाही, पण इथली व्यवस्था जर या लोकांनी ठरवलं तर बदलू शकत. त्यांच्या समोरच सगळं लोक वाढणार आहे. टाळकर बाबांचे सेवक वाढणार आहे, भजन करणारी महात्मे वाढणार आहे. पूज्य साहेब सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या भागातलं भजन टिकवणारा महात्मा आहे. महात्म्याची पुण्यतिथी साजरी करण्याचं भाग्य आपल्याला मिळतंय. महात्मे 3 गोष्टी जगाला देत असतात, ज्या तुमच्या भागाला दिल्या. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी एक. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी 2. आणि गेले योगीराज अनादी जे आधी, राहिल्या त्या समाधी जगा माझी 3. कीर्ती जगा माझी 1, ज्ञान जगा माझी 2 आणि समाधी जगा माझी 3.